नमस्कार. आपले जरा ब्लॉगिंग परत सुरू झालेली आहे. आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे आपला अष्टविनायक दर्शनाचा. आपण जाणार आहोत अष्टविनायक दर्शनासाठी 3 दिवस, शुक्रवार, शनिवार, रविवार, आपल्या गुणसागरसोबत आणि श्री रुद्राक्ष ट्रॅव्हल्ससोबत. तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओजमध्ये अष्टविनायकचं दर्शन होणार आहे, जेजुरीचं दर्शन होणार आहे आणि भरपूर धमाल मस्ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कुठे काय काय करतोय, कुठे आपले मेन स्पॉट्स आहेत, मंदिराचे, आणि कुठे आपण जाणार आहोत, सगळं तुम्हाला डिटेल या दर्शन घेणार आहात आपल्या या अष्टविनायकचे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. मला लास्टपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि प्रत्येक गणपतीचं दर्शन घडवता येणार नाही, काही रिस्ट्रिक्शन्स असतील तिकडे. बाहेरचा गाभारा वगैरे दाखवू, पण सुंदरचं दृश्य दाखवू. चला आता पुढचा आपला प्रवास एन्जॉय करा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. चला व्हिडिओला सुरुवात करा. पहिले निघूया रे. बरं, हे देवा महाराजा, जागेवाले देवा, गणपती बाप्पा, आम्ही जो हा प्रवासाला निघालेलो आहे. आमचा सर्वांचा प्रवास सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा आणि भरभराटीचा होऊ दे. जे काही मनोरथ असेल ते पूर्ण होऊ दे. या प्रवासामध्ये कोणत्याही प्रकारची अडीअडचण येऊ नये. या जेठीतून तुझ्या आनंदाने आम्ही प्रवासाला निघालेलो आहे. तसाच ह्या आनंदाने या जागी आम्हाला आणून चिकून सोड. तुझ्यामध्ये तुझी आहे आणि ह्या सर्व आमच्या सगळ्यांचे मनोरथ पूर्ण होऊ दे. आमचा प्रवास सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा होऊ दे. वीर बाबा की जय, जागे वाले की जय, अंबे माता की जय. फोडा आधी शूटिंग होतं. अरे वा वा. ह्याच्यामध्ये मामा की जय, जागे वाले की जय, अपने अपने माँ बाप की जय. आपण आलो आहोत महाडच्या 7व्या गणपतीला दर्शन घेण्यासाठी. सगळे एकत्र निघालो आहोत. आता तुम्हाला पण आपण दर्शन घडवू आपल्या महाडच्या 7व्या गणपतीचं. चला जाऊया गणपतीचं दर्शनासाठी. तुम्ही पण एन्जॉय करा हा आपला प्रवास. प्रकारे आपण एंट्री केलेली आहे इकडे गणपतीच्या दाराकडे. सगळी छोटी छोटी दुकानं आहेत इकडे. मूर्ती, खोटी, पापड, हार आहे बघा. चला बघूया आतमध्ये, दर्शन घडवूया महाडच्या वर्धविनायक 7व्या गणपतीचं. अजून भरपूर प्रवास तुम्ही एन्जॉय करणार. आपण तरी पहिला गणपती करतोय महाडचा, त्याच्यावरून आपण जाणार पालीला. पालीवरून जाणार आपण रांजणगावला. असे दिवसामध्ये आपण 3 प्रोग्राम ठरवलेले आहेत, 3 मंदिर करायचे ठरवलेले आहे. बघूया आता कुठे कुठे आपले स्पॉट्स आहेत, सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. आलेला आहे समोर गणपती दर्शनासाठी रांग. बघूया ज्यूस सेंटर, पेढे, वर्धविनायक प्रसाद भंडारा, हॉटेल स्वामी समर्थ. वर्धविनायक मंदिरामध्ये आलेलो आहोत. अष्टविनायक क्षेत्र महाड, श्री वर्धविनायक मंदिर. सगळी रांग आहे इकडे. कुठे रॅक आहे? हे काय तिथे
आपलं वर्धविनायक महाडच्या गणपतीचं. इकडे तलाव आहे छोटंसं. अष्टविनायक दर्शन. लेण्याद्री महाड पाली मोरगाव सिद्धटेक रांजणगाव पुणे ओझर लेण्याद्री. चला जाऊया पुढे. अरे तो गुंसागरच्या गेटवर यायला बरे भारी आहेत. चालणार तर आहे ना कोण दिसतोय? हाय कर हाय हाय. फ्लँकीज दे फ्लँकीज दे फ्लँकीज दे फ्लँकीज दे. अशा प्रकारे मंडळी आमचं वर्धविनायकचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही निघालो आहोत नाश्ता करायला. जिथे ट्रॅव्हल्सवाल्यांनी सोय केलेली आहे. शेगडी बिगडी बटाटे सगळं रेडी आहे. नाश्ता करायला जातो आहे. बघूया पुढे काय काय घडतं आहे. दर्शन वगैरे झालेलं आहे आमचं आणि निघाला होत्या बघा. इकडे सुंदरशा मूर्त्या आहेत छोट्या छोट्याशा. सगळी दुकानं आहेत इकडे. वडापाव स्नॅक्सपासून पेड्यांपासून सगळी दुकानं आहेत. जाऊ आता नाश्ता करायला. कांदे पोहे आपले रेडी आहेत तिकडे. चला खाऊया कांदे पोहे. तर अशा प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे. वर्धविनायकचा नाश्ता वगैरे झालेला आहे. आता आपण चालू पालीच्या गणपतीच्या दर्शनासाठी. चला बघूया पुढे पुढे. ब्लॉग एन्जॉय करा. बल्लाळेश्वर पाली. मुळावानी कडू तरी रंग गोरा गोरा. लिंगावानी पण तुझी मिठावानी बोट. टमाट्याचे गाल तुझे भेंडीवानी बोट. तू मागशील. अशा प्रकारे मंडळी आपण आलो दुसऱ्या स्पॉटवरती बल्लाळेश्वर मंदिर पाली. दर्शन घेऊ. वर्धविनायक आपण केलं महाडचं. दुसऱ्या स्पॉटवरती आलो आहोत. सरसगडच्या खाली मंदिर आहे पाली बल्लाळेश्वरचं. चला तुम्हाला पण दर्शन घडवतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. आपल्यासोबत मल्हार आहे आणि आपले सगळे मित्रमंडळी आहेत. चला बघूया आपलं बल्लाळेश्वर मंदिर पाली. आलं एंट्री गेटवरती श्री बल्लाळेश्वर मंदिर देवस्थान पाली. एंट्री गेटला मंदिराच्या सगळे छोटे मोठे स्टॉल्स आहेत. सगळे हार फुलं होटी जसं प्रत्येक मंदिरामध्ये छोटे मूर्त्या असतात. चप्पल स्टँड.
अशा प्रकारे आपण पालीच्या बल्लाळेश्वरचं पण दर्शन केलेलं आहे. तुम्हाला सगळं या आपल्या व्हिडिओच्या मधून दाखवणार आहे. कुठे कुठे आपण जाणार, कुठे कुठे आपण दर्शन करणार, कुठे कुठे आपण आरती घेणार, सगळे आपल्या या व्हिडिओमध्ये असणार आहे. तुम्हाला पण दर्शन घडतं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. लास्टपर्यंत आपला हा व्हिडिओ बघायला विसरू नये. चला भेटूया प्रत्येक. तर आता आम्ही परत निघालो आहोत वर्धविनायकला. वर्धविनायकला आमचं जेवण आहे. मग त्याच रस्त्याने आम्ही डायरेक्ट रांजणगावला जाणार आहोत. आज तर रांजणगाव पण करणार आहोत. इकडून महाड नाही, पालीवरून 4 तास आहे. तिकडून आम्ही पहिलं जेवण करून डायरेक्ट रांजणगावला निघणार आहोत. चला तुम्हाला जर्नी आपल्या व्हिडिओच्या मधून बघा. तेच ना, हे काय आपला गावचा मसाला आहे. 120 रुपये, 120 ना, 120 रुपये पाव किलो, पाव लिटर गावठी मध. आता आपला शेड्यूल सांगा काय. आजचा सकाळपासूनचा शेड्यूल होता. आत्ता आम्ही सकाळी 6ला आम्ही आपल्या कळव्याच्या इथून निघालो. त्याचबरोबर सगळ्यांच्या आपलं गुणसागर, कळवा गणेश उत्सव मंडळ, त्याचबरोबर रुद्राक्ष ट्रॅव्हल्स, श्रीरंग म्हस्कर उर्फ महाराज, आम्ही अष्टविनायकचा जो अष्टविनायकसाठी जी यात्रा निघालो ते बरोबर 6-6:30 वाजता निघालो. आणि त्याच्यानंतर आता आम्ही जस्ट आहे आता दुसरा गणपती पाहिला, बल्लाळेश्वर पाली. तर ह्या प्रसन्न असं वाटलं की खूप छान वाटलं की असंच असे सगळ्यांचे मनं एकदम प्रसन्न आहेत की पहिला जो गणपती झाला तो कुठचा वर्धविनायक झाला महाडचा. त्यानंतर आता दुसरा जो गणपती झाला की पालीच्या बल्लाळेश्वर. तर हे जे आता 2 दर्शन झाले. आम्ही असं यात्रेचं सांगणं असं की 3 गणपती आज करून आज शेवटचा गणपती आहे. रांजणगावला मुक्काम असणार. तर आपण पुन्हा संध्याकाळी भेटू. आणि फार मन प्रसन्न भरून आलं की खूप छान वाटलं की असं देवदर्शन व्हावं आणि सगळ्यांचे मनोरथ बाप्पा पूर्ण करावं. हीच बाप्पाच्या साधारणतः रांजणगाव किती आपल्या इकडून जायला. आता रांजणगाव पकडलं तरी पण 2-3 तासाचं आहे. पण आता जस्ट आता आपला जेवणाचा कार्यक्रम आहे. आपला वर्धविनायकच्या इथे जेवणाचा कार्यक्रम आहे. तिथे काय मनोसंतांचा आनंद घ्या, जेवणाचा आनंद घ्या. आणि त्याचबरोबर आमचे पाटील साहेब आहेत, त्यांच्या ह्या गुणसागर कळवा या इथून ह्या सर्व आपले भाविक आलेले आहेत. तर सगळ्या भाविकांचे मनोरथ पूर्ण करो. बाप्पांच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की सगळ्यांचे मनोरथ पूर्ण करो, त्यांना आरोग्यदायी लाभो आणि सगळं त्यांचे जे काय इच्छा आकांक्षा आहे ते पूर्ण हो. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गुळाचं एक आउटलेट आहे, कृष्णा म्हणून अमृततुल्य, नंदिनी विलास. इकडे सगळे गुळ ठेवलेले आहेत. काळं गुळ आहे, सुंठ गुळ आहे, वेगवेगळ्या प्रकारचे गुळ आहेत. इलायची गुळ आहे, ढेप आहे, मिक्स आहे, पावडर आहे. हे बघा शुद्ध छोटे छोटे ढेप आहेत, पूर्ण गुळातच आहे बघा आतमध्ये. सुंदर. नक्की निरोग गुळ घेऊन जावा तुम्ही पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरासमोरून. चला आता बघूया, पुढे जाऊ वर्धविनायकला जेवू वगैरे आणि आपण डायरेक्ट रांजणगावला भेटू. तर आहे इकडे भक्त निवास पालीला. सुंदरसं भक्त निवास आहे बघा. सुंदर व्यवस्था इकडे भक्त निवासी. AC नॉन AC रूम्स आहेत. भक्त निवास एक. आणि इकडून दिसतो तो सरसगड आहे वर. दाखवतो मला सरसगड लांबून. सगळे स्टॉल्स आहेत, बस लावलेले आमची खूप पाठीमागे आहे. तुम्हाला सरसगड दाखवतो, दिसत असेल तर इकडून. हा बघा, हा सरसगड आहे. तेवढ्या बंदी वगैरे सगळे दिसतेच आहे सरसगडची. सगळे कंटाळलेले आहेत, भुका लागल्यात. भुका मरणाच्या भुका लागल्यात. अरे ते काकी विचारत होते माचीस कुठे आहे. माझ्याकडे पेटवू नको, हवी आपल्याला आरतीला. ब्लॉग चालवत होतो.
ब्लॉग चालूच आहे माझा. माचीस घेऊन फिरतोय, नको ती कामं करतो. काय केले रे? बड्यानं बांग दिली, पूर्वेला लाली आली, धरतीला जाग आली. जीवाचा मैतर ढवळ्यानं पवळ्या, शेताला घेऊन चाल र. जीवाचा मैतर ढवळ्यानं पवळ्या, शेताला घेऊन चाल र. शेताच्या बांधावर, बांधाच्या झाडावर जपून बसलय कोण र. त्याला गोपन हुंड्यान हान र. जीवाचा मैतर ढवळ्यानं घेऊन चाल र. जीवाचा मैतर ढवळ्यानं पवळ्या, शेताला घेऊन चाल र. बैंगन के टोकरे में सो रहे थे, बैंगन ने लात मारी, रो रहे थे, मम्मी ने प्यार किया. वगैरे झालं. आता आपण निघतोय रांजणगावच्या दिशेने. गाडी सगळी भरलेली आहे. चला भेटूया डायरेक्ट आता रांजणगावला. बोर्डवरून जेवण झालेलं आहे. आता वाजले तर 3:30 वगैरे झालेले आहेत. निघूया रांजणगावला पुढच्या गणपतीसाठी. चला भेटूया रांजणगावला. एक पडाले भरती पाणी मातीच्या घागरी. एक पडाले भरती पाणी मातीच्या घागरी. हिमथडीच्या तटानाया 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 यमुनेचे पाणी माझा जय महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. भीती नामा तुझी मुळी गडगडणाऱ्या नवा. भीती नामा तुझी मुळी गडगडणाऱ्या नवा. आसमानाच्या सुरताच्या माझ्या गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी महाडवरून जेवण वगैरे निघालेलो. आता वाजले 6:30 वाजले. अजून आम्ही रांजणगावला पोचलो नाही आहे. मध्ये आमच्याकडे थांबलो, फ्रेश विश होतो आहे. चाय ठेवतात पाठीमागे. चायचा प्रोग्राम, चायचा कार्यक्रम चालू आहे. गॅस वगैरे ठेवतात पाठीमागे. चाय बनवत आहेत. चाय पिऊन आणि पुढचा प्रवास करू रांजणगावचा. बघूया मंदिर. आजच करायचं आपलं रांजणगाव. हा 1-2 दिवसात व्हिडिओ येईल आपल्या चॅनलवरती. चला बघा लास्टचा आपला मणी चिंतावा लेण्याद्रिस गिरिजात मजनावा करीती अपरारा. जय जय हे ओंकारा.
जय जय हे ओंकार. उतरलोय आम्ही, वाजलेत 8:30. रांजणगावच्या गणपतीला आलेलो आहोत. 4:30 वाजता प्रवास चालू केलेला, 8:30 वाजता प्रवास संपलेला आहे रांजणगावच्या मंदिरामध्ये येऊन. चला आता दर्शन घेऊ रांजणगावचं मंदिराचं, तुम्हाला पण दर्शन घडवू आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. चला व्हिडिओला सुरुवात. श्री महागणपती रांजणगाव प्रवेशद्वार. नाही हे 8 गणपती आहेत, ते नाही ॲक्च्युअली. चला प्रवेश करूया आतमध्ये. गणपतीचं दर्शन घेऊ आणि आतमध्ये. जय मोरया. श्री अष्टविनायक दर्शन. त्रिपुरा पौर्णिमाच्या सजावट केलेली आहे पण त्यांनी मंदिरामध्ये. ती रोषणाई बघूया. पहिली आपण आरती घेत जाऊ गावभरात मंदिराच्या. बघूया कुठे आता आरती घेतोय आपण. आरती घेऊया. चला. दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. घालिंग टांगन वाणी चरण. डोळ्यान पायीन रूप तुझे. प्रेमे अलिंगन आनंद पूजन. भावे वाईन मने नमा. तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या दृढं तमेव परम उदारा. जय जय हे ओंकारा. जय जय हे ओंकारा. जय जय हे ओंकारा. ओंकारा.
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. हे सगळं आहे ऑफिस आहे छोटंसं. त्याच्या बाजूला आजूबाजूला त्रिपुरी पौर्णिमा असल्यामुळे पण त्यांनी सजावट केलेली आहे. इकडे आहे प्रसाद. प्रसादामध्ये पण उकडीचे मोदक आहे. उकडीचे नाही, तळलेले मोदक आहेत. तळलेले मोदक आहेत बघा प्रसादामध्ये. हा आजूबाजूचा परिसर हे काय हे भोजनालय, हे प्रसादालय वाटतं. प्रसादालय बरोबर. 12 ते 2:30 संध्याकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत. पूर्ण आजूबाजूचा परिसर भक्त निवास इन्क्वायरी तिकडे चालू आहे. गाव अष्टविनायक. आता आपण अजून 3 गणपती फिरणार आहोत. आजचे 3 आपले कंप्लीट झालेले आहेत. अशा प्रकारे आता थोड्या वेळाने आम्ही जाणार भक्त निवासला राहण्यासाठी. हे भक्त निवासचं छोटंसं ऑफिस आहे. हे बघा रूमची व्यवस्था झालेली आहे. बाप्पांच्या आशीर्वादाने आम्हाला एवढ्या भर ह्याच्यातून त्रिपुरारी पौर्णिमेचं औचित्य साधून आम्ही इथे आलेलो आहे भक्तगण. परंतु एक आनंद वाटतो की बाबा खरोखर आम्हाला या भक्तिनिवासामध्ये आम्हाला एवढ्या गर्दीतून का होईना पण आम्हाला रूम मिळाले. आणि बाप्पाची आराधनाचे दर्शन देखील खूप छान झालं. आभार आहे. धन्यवाद. गणपती बाप्पा. त्रिपुरा पौर्णिमेची पंत्या वगैरे लावलेल्या आहेत तिकडे. ओम जय सगळ्या पंत्या विजलेल्या आहेत. आज कार्यक्रम होता त्रिपुरी पौर्णिमेचा. बघा सगळ्या पंत्या वगैरे लावलेला तिकडे. ओम म्हणतानी ओम लिहिलेलं आहे, श्री लिहिलेलं आहे, स्वस्तिक काढलेलं आहे, मोरया लिहिलेलं आहे, गणपती बाप्पा लिहिलेलं आहे, बाप्पा लिहिलेलं आहे. हा पूर्ण आजूबाजूचा परिसर. इकडे स्टोरी सांगितले ते बघूया आपण आतमध्ये काय आहे नक्की. आपल्याला पण आयडिया नाही आहे. हे बघा गणपती बाप्पाचे कथा आहेत वाटतं हे. असे क्षण परत कधी बघायला भेटतील नाही भेटतील आपल्याला नाही माहिती. जी एकत्र धमाल मस्ती असते या ट्रीपमध्ये तीच एक आठवण राहते. सुंदर हे चित्रीकरण केलेलं आहे. चित्र काढलेली आहेत वाटतं ही कलरनी. विजय कदम 2003ची चित्र काढलेली आहेत. सुंदर. इकडे कार्यालय आहे ट्रस्टचं. जाऊयात आपण बाहेर. ती गाडी गेली, गाडी येते. रूम भेटलेली आहे भक्त निवासमध्ये राहण्यासाठी. प्रसादालयामध्ये आय थिंक आम्ही जेवण करू. आता बाहेर जातो बॅग आणायला. तर आता आपण भक्त निवासमध्ये रांजणगाव येते. तुम्हाला रूम दाखवतो भक्त निवास कसे आहेत काय आहेत. सुंदर रूम आहेत. चला तुम्हाला मी रूम दाखवतो रांजणगावमध्ये भक्त निवास. असे रूम आहे तिकडे भक्त निवासला. 1 2 3 4 आमचा रूम नंबर 8 आहे. तुम्हाला रूम नंबर 8 दाखवतो पहिला आमचा. आता तुम्हाला रूम टूर देतो रांजणगावच्या भक्त निवासाची. आता आपल्या इकडे की इन्सर्ट केलेली आहे. इकडे आहे बेड्स आहे, 2 बेड आहेत. प्लस इकडे 5 जणांचा एक रूम दिलेला आहे. एका रूममध्ये 5 जणं. हे मिरर आहे इकडे, चार्जिंग स्लॉट आहेत, व्ह्यू आहे इकडे मंदिरासमोर. हे बघा सुंदरसं रांजणगावचं भक्त निवासामधला हा व्ह्यू आहे. टी व्ही दिलेला आहे. सुंदर अरेंजमेंट आहे. स्पेशली AC आहे भक्त निवासमध्ये. क्लीन चकाचक रूम आहेत. चादर आहे, उशी आहे, सगळं दिलेलं आहे. कपडे ठेवण्यासाठी जागा.
जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल अष्टविनायकचा, तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्या आधी तुम्हाला मिळतील. धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पुढच्या अजून आपल्याला अष्टविनायक करायची, जेजुरी करायची आहे आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तर कनेक्टेड राहा आपल्या या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.